मराठा आरक्षणाविरुद्ध सरकारला एका धाऱ्यावर धरणारे मनोज जरांगे पाटील यांना दसऱ्याच्या एका मुहूर्तावर नव्या मागण्या आणि नवा इशारा सरकारला दिला होता. नव्या मागण्या मराठी आरक्षणाबाबत नाहीत, तर या सर्व मागण्या शेतकऱ्यांसाठी आहेत. मागण्या हा दिवाळी अगोदरच हे सर्व गोष्टी पूर्ण करा, असा अल्टिमेटही त्यांना सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी यावेळी दिला होता. जर या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांकडच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा थेट इशारा जरांगे पाटील फडणवीसला सरकारनं दिला होता. यामुळे नव्या मागण्या आणि इशाऱ्यामुळे सरकारचं मात्र खूपच टेन्शन असं वाढलेलं दिसत आहे. शेतकरी संकटात आहे, अशा वेळी त्यांना मदत देणं गरजेचं होतं. या दिवाळीच्या आता सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा, तर 70,000 हेक्टरी मदत करावी, असं त्यांची प्रमुख मागणी होती. ज्यांचे शेत वाहून गेले त्यांना 1,30,000 हेक्टरी द्यावेत, अशी मागणी जरांगे पाटील यांनी यावेळी केली होती. त्यासाठी मित्रांनो, हे सर्व काही गोष्टी घडत असताना देखील त्यासाठी त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांच्या पगाराला कट लावण्याची मागणी केली होती. एखाद्या अधिकाऱ्याला पगार 20,000 आहे, त्यातून त्याचे 5,000 रुपये कापा. ज्याला 1,00,000 रुपये आहेत त्याचे 25,000 कट करा, आणि ज्याचा पगार 2,00,000 आहे त्याला 50,000 घ्या, असं शेतकऱ्यांच्या अशी मागणी जरांगे पाटील यावेळी केली होती. मात्र या सर्व गोष्टी काही होत असताना देखील आपल्याला एका अधिकाऱ्यांना काही फरक पडणार नाही. जवळपास जर या लाखो कर्मचाऱ्याकडनं पैसे घेतले तर कोट्यवधी रुपये उभे राहतील, ते शेतकऱ्यांच्या मदतीला होतील, असं जरांगे पाटील म्हणाले होते. ते म्हणाले होते की या पुढाऱ्यांकडे एवढी मोठी संपत्ती आहे, त्यांच्या संपत्तीला अर्धा हिस्सा शेतकऱ्यांसाठी द्यावा. देवेंद्र फडणवीस संपत्ती कमी आहे का? अजित पवारांची कमी आहे का? शिंदे साहेबांची काय त्यांना रोग आलाय का? त्यांची संपत्ती कापा. उद्धव ठाकरेंचे काय कमी पडले आहेत का? शरद पवारांचे पूर काय काढीच लागले का? काँग्रेसना नाना पटोले, सोनिया गांधी असतील यांची संपत्ती कमी करा, असा सवाल यावेळी केला होता. राज ठाकरे, नारायण राणे यांचे नाव देखील घेतले होते. विखे पाटील, निंबाळकर, चव्हाण घराणे, देशमुख यांच्या घराण्याचे, छगन भुजबळ यांचे 2-4 पोते भरून पैसे घ्या, असंही म्हणाले होते. या देशातील सर्वात मोठ्या उद्योगपती शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे. ते असं म्हणाले होते की निवडणूक उद्योगपती, व्यापारी देणग्या देत असतात, त्यांच्याकडनं शेतकऱ्यांसाठी देणग्या घ्याव्यात, असंही यावेळी जरांगे पाटील म्हणाले होते. नारायणगडावर आयोजित मराठा समाजाच्या एका दसऱ्या मेळाव्यामध्ये ते बोलत होते. जर या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही, असा इशारा सरकारला यावेळी दिला होता. त्यांनी मात्र मुख्यमंत्र्यांना सभा होऊ देणार नाही, असंही म्हणाले होते. याशिवाय मागण्या मान्य झाल्या नाहीत, शेतकऱ्यांच्या घेऊन व्यापक आंदोलन उभारलं जाईल, असंही यावेळी जरांगे पाटील आपल्या भाषणामध्ये यावेळी सर्व गोष्टी नमूद केल्या होत्या. तर येणाऱ्या काळात आपल्याला घडायला कळेलच.